मंत्री संजय सिरसाट ने छत्रपति संभाजीनगर में आयोजित एक पत्रकार परिषद में कहा कि राज्य के आर्थिक बजट में किसानों के लिए बड़ी कर्ज माफी की घोषणा की गई, जो 15 दिसंबर से लागू होगी और 1 महीने के भीतर किसानों के खातों में राशि जमा हो जाएगी। आगे सिरसाट ने संजय राउत ने उद्धव ठाकरे के 7/12 कोरा करने का दावे, रोहित पवार और सुप्रिया सुले द्वारा राहुल गांधी और अरविंद केजरीवाल से मुलाकात, पुणे मुंडवा जमीन प्रकरण और शिखर बैंक घोटाला जैसे मुद्दों पर भी अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की। कालच्या अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत मोठी आणि शेतकऱ्याला दिलासा देणारी घोषणा केली, ज्याची कल्पना विरोधी पक्षालाही नव्हती। कारण की सरकारची असलेली आर्थिक स्थिती, इतर अनेक बर्डन असलेले हा अर्थसंकल्प, मग त्यामध्ये नवीन सरकार काही देणार नाही हा त्यांचा भ्रम होता। आणि तो भ्रमाचा भोपळा देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोडला आणि शेतकऱ्याला 2 लाखाची कर्जमाफीची घोषणा केली। एखाद्या योजनेची घोषणा करताना त्यापूर्वी त्याचा रीतसर अभ्यास करावा लागतो, एक समिती असते। 15 सप्टेंबरच का, याला काय लॉजिक आहे, हे सगळं समजून घेतलं पाहिजे। परंतु ज्यांनी प्रशासन चालवल्यानंतर सुद्धाही त्यांना हे कळालं नाही, हे दुर्दैव त्यांचं आहे। म्हणून सरकारने ह्या सगळ्या बाबीचा विचार केलेला आहे। एकूण शेतकरी किती, आज तुम्ही जर पाहिलं असेल तर याचा फायदा कसा आणि कोणत्या विभागाला किती पत होणार आहे, त्याची संख्या सुद्धा अनेक वर्तमानपत्रांनी पण चॅनलनी पण ही दाखवलेली आहे। याच्या मागचं लॉजिकच आहे की त्या शेतकऱ्यांना त्या 15 सप्टेंबर पासून ती योजनेचा लाभ होणार आहे। हा लाभ केव्हा होणार, केव्हा पैसे देणार आहे, काल घोषणा झाली मग आज आता जायचं का बँकेत, असं नसतं। त्याला एक ठराविक पिरियड जो आहे तो द्यावा लागतो, प्रोसिजर सगळी कंप्लीट करावी लागते। आणि मला वाटतं या महिनाभरामध्ये हे त्याच्या अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद या तरतुदीनुसार त्यांना त्यांच्या खात्यावर ते पैसे निश्चितच वळती केले जातील। म्हणून शेतकरी हा मुळामध्ये आता मागे तुम्ही पाहिलं की अवकाळी पावसामुळे परेशान होता, त्याला जवळपास 20,000 कोटी रुपयाचा आपण कर्ज वाटप करण्याचा संकल्प केला, 17-18 हजार कोटी रुपये वाटले। त्याच्यानंतर सुद्धा शेतकरी त्या अडचणीतून बाहेर निघालाय का, तर त्याला दिलासा द्यायचं काम या सरकारने केलं। म्हणून याचं तर खरं तर अभिनंदन केलं पाहिजे। परंतु त्याच्यावरच प्रतिप्रश्न विचारून मग कधी होणार, काय होणार, अरे जे तुम्हाला शक्य झालं नाही ते हे सरकार करतंय। आणि म्हणून आत्ताची परिस्थिती पाहता मला वाटतं 1 महिन्याच्या आतमध्ये या सर्व प्रोसेस कंप्लीट होतील आणि त्यांना ते कर्जमुक्तीपासून दिलासा सुद्धा मिळेल। उद्धव ठाकरे साहेबांनी जर कर्जमुक्ती केली असेल तर मग हे कर्ज आलं कुठून? शेतकऱ्याला दरवेळेला येणाऱ्या सीझनमध्ये शेती पिकवण्यासाठी कर्ज हे घ्यावं लागतं, त्या टायमाला तो शेती पिकवू शकतो अशी त्याची अवस्था आहे। त्याच्यामध्ये जर असा पावसाचा तडाखा बसला किंवा आणखीन हवामानाचा काही परिणाम झाला, शेतकरी तुम्ही पाहत असाल मागचे चित्र एवढे विदारक होते, शेतकरी अक्षरशः अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। त्यांच्या भावना ह्या लक्षात घेतल्या पाहिजे। म्हणून याच्यावर राजकारण न करता आपण शेतकऱ्याच्या पाठीशी कसं उभं राहता येईल हा सरकारने केलेला प्रयत्न आहे। आणि मला वाटतं यामुळे शेतकरी सुद्धा काही पूर्णपणे म्हणता येणार नाही, पण काही अंशी निश्चित आनंदी झालेला आहे। उद्धव ठाकरे हा विरोधी पक्षांचा बुलंद आवाज आहे, ते विधिमंडळात गेले पाहिजे अशी सगळी विरोधी पक्षांची इच्छा आहे, संजय राऊत म्हणतात। बुलंद आवाजाला विधान परिषदेमध्ये गेलं पाहिजे, परंतु जाऊन तिथं बसलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। मुख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये 2 वेळा बसणारे मुख्यमंत्री विधान परिषदेमध्ये किती काळ बसतील हा एक प्रश्नच आहे ना। अधिवेशनामध्ये तुम्ही पाहाल 1 किंवा 2 दिवस यायचं, मीडिया समोर जायचं, संपला आपला अधिवेशनाचा कार्यकाल। आणि म्हणून ज्यासाठी आपण निवड होते त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे। आम्हाला उद्धव साहेब विधान परिषदेमध्ये आलं म्हणून दुःख व्हायचं काही कारण नाही, त्यांनी यावं आणि जनतेच्या प्रश्नावर बोलावं हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे। रोहित पवारांच्या साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघाताची शक्यता, असं पुणे भाजपचं म्हणणं आणि मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली। हे बघा, अजितदादांचा मृत्यू घातकी अपघात, त्याच्यावर रोज नवीन दावे प्रतिदावे केले जात आहेत।
प्रत्येक जण आपापल्या अँगलने ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो. सरकार त्याची दखलही घेते. परंतु आता मला वाटतं वातावरण म्हणजे या आरोप प्रत्यारोपाच्या फैलीचा रोष आता वैयक्तिक लेवलवर चाललेला आहे आणि मला वाटतं हे ठीक नाहीये. तुम्हाला अजितदादाचा मृत्यूचं कारण शोधायचं आहे ना, तुम्ही सर्वांनी त्या असलेल्या यंत्रणेला आपण सहकार्य केलं पाहिजे. असे आरोप प्रत्यारोप करून मग कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान पडलं किंवा आणखीन कशामुळे पडलं याचा सगळा अभ्यासपूर्ण जो अहवाल येणार आहे त्याच्यानंतर याच्यावर भाष्य केलं तर मला वाटतं हे बरं राहील. याला लागून एक प्रश्न आहे. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीतील इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. आणि दादाच्या अपघाताचा मुद्दा संसदेत मांडावा अशी विनंती आहे. तर बघा, त्यांना कुणाची भेट घ्यायची, त्यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत कुणाबरोबर शेअर करायचे असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. त्यांनी ते करावं. आणि मला वाटतं अशा गोष्टीला कोणाची अडवणूक किंवा कोणाला जाऊ नको म्हणण्याचं काही कारण नाही. म्हणून ते उद्या का कुणाची भेट घेतात, मला वाटतं त्यांनी पंतप्रधानांची सुद्धा भेट घेतली पाहिजे, अमित शहाची सुद्धा घेतली पाहिजे आणि त्यांच्या समोर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजे.